हाय हॅलो नमस्कार. मी धनश्री. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आता सध्या आंब्याचा सीझन तर संपत आलेला आहे, पण आमच्या घरात आहे ना सगळ्यांना मँगो शिरा खूप आवडतो. म्हणून आज नाश्त्यासाठी तोच बनवत होते. मग म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावा. खरं तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यामागचं कारण वेगळंच आहे, कारण आज आम्ही बटाट्याचे वेपर्स बनवणार आहोत. पण चला, त्याआधी मी मँगो शिरा कसा बनवते ते क्विकली तुमच्यासोबत शेअर करते. आता तुम्ही पाहू शकता, मी आधीच सगळी तयारी करून ठेवलेली होती. कारण हे पण शूट करायचं असं काही माझ्या डोक्यातच नव्हतं. त्यामुळे रवा आधीच भाजून ठेवलेला आहे आणि आंब्याचा पल्पही तयार करून ठेवलेला आहे. आता कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकलं. त्यानंतर भाजलेला रवा घातला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मग त्यामध्ये साखर ॲड केली आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून थोडा वेळ झाकण ठेवून रवा शिजू दिला. रवा छान शिजल्यानंतर त्यामध्ये आंब्याचा पल्प घालून सगळं एकजीव करून घेतलं आणि मग मस्त असा फ्लेवर यावा म्हणून थोडीशी वेलची पूड ॲड केली. तुम्ही वेलची पूड स्किपसुद्धा करू शकता, कारण फक्त आंब्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. आणि बघू शकता, आपला मस्त असा मँगो शिरा तयार झालेला आहे. आता याच्यावर फक्त ड्रायफ्रूट्स ॲड करायचे म्हणजे झालं. चला, आता आम्ही सगळेजण नाश्ता करून घेतो आणि मग लगेच वेपर्स बनवायला सुरुवात करायची आहे. आता वेपर्सच्या काही क्लिप्स मी काल रात्री शूट करून ठेवलेल्या आहेत. त्या आधी तुम्हाला दाखवते. वेपर्स बनवण्यासाठी आधी बटाटे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर त्याची साल काढून घेतली आणि बटाट्याच्या स्लायसेस करून घेतल्या. आता इकडे तुम्ही बघू शकता, आपले स्लायसेस तयार होत आहेत. स्लाइस करताना खूप पातळ किंवा खूप जाड न करता मीडियम साईजचे करायचे. आमच्याकडे ना जी खिसणी आहे ना घरी, त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित स्लायसेस होतात. आता मी ती तुम्हाला पुढे दाखवतेच हातात घेऊन, बघा. आता आपले सगळे चिप्स बनवून रेडी झालेले आहेत. आता हे आहेत ना चांगले एक 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून त्यातलं जे स्टार्च वगैरे असतं ना तर ते सगळं निघून जातं. आणि मग त्याच्यामध्ये ना एक छोटासा तुरटीचा खडा 3 ते 4 वेळा फिरवून घ्यायचा. तो खडा त्यात तसाच नाही ठेवायचा आणि मग ते रात्रभर तसंच झाकून ठेवायचं. आता दुसऱ्या दिवशी ते पाणी चेंज करून परत दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. आणि आता वेपर्स शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये सगळे जे आपण चिप्स बनवलेले आहेत ना ते आपण टाकून घेऊ. आता चिप्स आपले इथे शिजतायत, तोपर्यंत बाहेर बघा, आमच्या घरी सकाळी सकाळी कोण आले ते एक मस्त असं वाजवत पण होते आणि गाणं पण म्हणत होते. आता इकडे आपले ना चिप्सही व्यवस्थित शिजलेले आहेत. म्हणजे वेपर्स खूप जास्त शिजवायचे नसतात. साधारण 70% जरी शिजले ना तरी पुरेसं असतं. हे बघा, आता मी तुम्हाला हातात घेऊन दाखवलं. कारण जास्त जर शिजले ना तर वेपर्स नीट नाही होत. मग आता ते बाहेर काढून त्यातलं पाणी व्यवस्थित नितळून घेतलं. एका चाळणीमध्येच काढलं होतं काढताना, जेणेकरून पाणी खाली व्यवस्थित नितळून. आणि आता चिप्स वाळत घालायला सुरुवात केली. हे काम बघायला जरी सोपं वाटत असलं ना तरी खरंच खूप वेळ लागतो याला. त्यामुळे मी आणि सासूबाईंनी मिळून हे केलं.
आता वेपर्सचं काम झाल्यानंतर मी तयार झाले आणि आमच्या गावच्या आठवडी बाजारामध्ये गेले. कारण ना मला एका वेगळ्याच व्हिडिओचं शूट करायचं होतं. त्या व्हिडिओमध्ये मी भाजीपाला कुठे स्वस्त मिळतो याचं कंपॅरिझन केलेलं आहे. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे. त्यामुळे मिळाला तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि असे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आता बाजारातून परत आल्यानंतर बघितलं तर आपले वेपर्स छान वाळायला लागले होते. खरंच घरी बनवलेल्या कोणत्याही गोष्टीची मजाच काही वेगळी असते. थोड्या वेळाने आम्ही वेपर्स काढून घेतले आणि बघा ना किती छान झाले आहेत. आता तुम्हाला थोडे तळूनही दाखवते. आणि तळल्यानंतर पण ना म्हणजे आपले वेपर्स एकदम असे मस्त फुललेसुद्धा होते आणि एकदम असे पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत झाले होते. तुम्ही पण व्हिडिओमध्ये पाहूच शकता. फक्त आमचे बटाटे थोडे लहान साईजचे होते त्यामुळे वेपर्सची साईज थोडी छोटी राहिली आहे. तुम्ही मोठ्या साईजचे बटाटे घेतले तर अजून मोठे आणि छान वेपर्स तयार होतात. त्यानंतर आमचं रात्रीचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही बाहेर बसलो होतो. सध्या घरात खूप गरम होतं. तेवढ्यात आमच्या शेजारच्यांनी आम्हाला जांभळाचा वानवळा आणून दिला आणि बघा ना किती छान जांभळं आहेत. एकदम पिकलेली, ताजी आणि खूप गोड आहेत बरं का. पण हे सुख फक्त गावीच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.